हॅलो फ्रेंड्स. मी दीपावीर स्वागत करते आपल्या TDA माझा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जसं की आपण बघत आहोत, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय करत आहोत, पेपर ॲनालिस करत आहोत रेल्वेसाठी. आणि सध्या आपला फोकस कशावरती आहे, महाराष्ट्र पोस्ट. आणि ह्या महाराष्ट्र पोस्ट किंवा अदर सर्व एक्झामसाठी सगळ्यात जास्त प्रश्न म्हणजे जे चेंज होणारे नाही आहेत, आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे की प्रत्येक एक्झाममध्ये याच्याविषयी प्रश्न विचारलेले असतात. हां, टाईप थोडा डिफरंट असतो, की कोणत्या एक्झाममध्ये फाउंड इयर विचारलेलं असतं, कुठल्याच्यात हेडक्वार्टर विचारलेलं असतं. बाकी एक्झाम्समध्ये इंडियाचा त्या ऑर्गनायझेशनशी काय रोल आहे असा देखील प्रश्न येतो. मग आज आपण काय करणार आहोत, आपलं पूर्ण लेक्चर डिपेंड असेल कशावरती, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स. मग हे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स कशासाठी इम्पॉर्टंट असतात, त्यांचा रोल काय असतो, त्यांचं एम काय असतं, कशासाठी हे ऑर्गनायझेशन्स कार्य करतात, हे पूर्ण डिटेल आपण बघणार आहोत. ठीक आहे. आपण पहिलं सुरू करणार आहोत. पहिलं आपलं असेल वर्ल्ड बँक, WB. आता फक्त आपल्याला फाउंड इयर नाही बघायचं आणि नाही HQ बघायचा आहे, आपल्याला पूर्ण डिटेल बघायचा आहे. पहिलं असेल फाउंडेड इन HQ, इंडियाज रोल अबाउट दॅट ऑर्गनायझेशन. अँड लास्ट, त्या ऑर्गनायझेशनचा एम काय आहे, ध्येय काय आहे, आणि ती कशासाठी ऑर्गनायझेशन कार्य करते. ठीक आहे. फर्स्ट आपला आहे वर्ल्ड बँक. आता वर्ल्ड बँक स्थापन झालेली आहे 1945 ला. हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन. मग इंडियाचा याच्यासाठी काय रोल आहे, इंडिया ह्या ऑर्गनायझेशनचा पार्ट आहे की नाही, हे देखील आपण बघणार आहोत. मग इंडिया हा 17व्या क्रमांकाचा देश आहे, आणि ह्याला आपण काय म्हणतो, संस्थापक देश म्हणतो, WB चा. आता WB काय कार्य करते, कशासाठी आहे ही? तर WB हे आर्थिक उत्पादने आणि तांत्रिक सहाय्य करण्यासाठी एक संस्था उभारण्यात आलेली आहे. ठीक आहे. सेकंड बघणार आहोत आपण IMF. IMF एक्झाम मध्ये तुम्हाला शॉर्ट फॉर्म विचारलेला असेल, अदरवाईज किंवा प्रश्न असा पण येऊ शकतो की IMF चा लॉंग फॉर्म काय आहे. मग इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. आता स्थापन कधी झालेले आहे, 1944, 1944. HQ वॉशिंग्टन DC. मग इंडियाचा रोल किंवा इंडिया या ऑर्गनायझेशनचा पार्ट आहे की नाही. यस, इंडियाने जॉईन केलेला आहे. इंडियाने जॉईन कधीपासून केलं आहे, 27 डिसेंबर 1945 पासून. आता ही संस्था कशासाठी आहे, संस्था आहे आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि मॉनिटरी प्रणालीची स्थिरता सुधारण्यासाठी. म्हणजे जे कंट्रीजमध्ये इकॉनॉमिकली इश्यूज असतात त्याची स्थिरता काय करण्यासाठी, सुधारण्यासाठी IMF उभारण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढचं आपण बघूयात. WTO याचा लॉंग फॉर्म आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ठीक आहे. मग स्थापना कधी झालेली आहे याची, 1 जानेवारी 1995. HQ म्हणजे हेडक्वार्टर आहे याचा जेनेवा, स्वित्झर्लंड. जेनेवा, स्वित्झर्लंड. एकूण मेंबर कंट्रीज आहेत 164. आणि इंडियाचा रोल काय आहे, तर हा इंडिया याचा पार्ट आहे. आणि कधीपासून जॉईन आहे हा मेंबर, जेव्हापासून स्थापना झालेली आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की भारत हा संस्थापक देश आहे. जेव्हापासून ऑर्गनायझेशन स्थापन झालं तेव्हापासून भारत त्याचा मेंबर आहे. आता WTOचं कार्य काय आहे, की आर्थिक वाढ आणि विकासासाठी योगदान करणे. आर्थिक वाढ आणि कंट्रीजच्या डेव्हलपमेंटसाठी काय करणं, सहकार्य करणे. पुढचं BIS. बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट. तुम्हाला बाजूला त्याचं चित्र सुद्धा दिसत आहे, कुठल्या कंट्रीज आहेत त्याच्यात. ठीक आहे. BIS, बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट, फाउंडेड इन May 17, 1930.
हेडक्वार्टर बेसेल, स्वित्झर्लंड. एकूण मेंबर आहेत 60. आता बँकच्या रिलेटेड आहे, मग जे 60 कंट्रीज आहेत, इथे कंट्रीजचा उल्लेख केलेला नाहीये. इथे उल्लेख असा केला आहे जे वेगवेगळ्या राज्यात राष्ट्रांमधील जे सेंट्रल बँक आहेत, जे सेंट्रल थ्रू कार्य केले जातात, त्या बँक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आता आपली सेंट्रल बँक कुठली आहे? RBI. तर इंडियाचा रोल काय असणार? आपली RBI त्यात इन्व्हॉल्व आहे. ठीक आहे, प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो. आता या बँकचं कार्य काय आहे? BIS ही बँकांना पाठिंबा देते. सेंट्रल बँक जी बँकांच्या थ्रू कार्य करते त्यांना पण सहकार्य समर्पित करण्याच्या उद्देशाने निर्माण केलेली ही एक BIS ही संस्था आहे. पुढचे बघूयात आपण. पुढचा आपला आहे WEF, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. WEF, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. त्याचं टॅगलाईन खाली दिसते आपल्याला, कमिटेड टू इम्प्रूव्हिंग द स्टेट ऑफ द वर्ल्ड, इम्प्रूव्ह करण्यासाठी. ठीक आहे, फाउंडेड इन 1971. हेडक्वार्टर जेनेवा, स्वित्झर्लंड. आता इकॉनॉमिक फोरम आहे, ठीक आहे. कमिटेड काय आहे? इम्प्रूव्हिंग टू दी स्टेट ऑफ वर्ल्ड. आता इथे असं सांगण्यात आलं आहे, WEF हे जगातील 1000 अग्रगण्य जे कंपन्या आहेत त्यांचं फ्युचर किंवा त्या कंट्रीशी रिलेटेड असलेलं त्या कंपन्यांशी जे नातं आहे त्यांना काय करण्यासाठी? इम्प्रूव्ह करण्यासाठी, इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी हे एक प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे, WEF. ओके, इंडियामधल्या पण बऱ्याचशा कंपनी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, त्याच्यामुळे इंडियाचा पण रोल खूप महत्वाचा आहे. पुढचा आहे ADB. द शॉर्ट फॉर्म. लॉंग फॉर्म याचा आहे द एशियन डेव्हलपमेंट बँक. एशियन डेव्हलपमेंट बँक. फाउंडेड इन डिसेंबर 1966. फिलिपाईन्स. हेडक्वार्टर कुठे आहे? फिलिपाईन्स. मग इंडियाचा रोल काय? एकूण सदस्य देश किती आहेत? एकूण सदस्य देश आहे त्याच्यात 67, 67. इंडियाचा रोल काय? भारत हा 4थ्या क्रमांकाचा भागधारक आहे, म्हणजे ADB साठी 4th नंबरचा काय आहे? ते शेअर होल्डर आहे त्याचा. हे लक्षात ठेवायचं आपल्याला, पोझिशन लक्षात ठेवायची. इंडियाशी ADB शी असलेला संबंध किती आहे? 4th नंबरवरती शेअर होल्डर आहे आपला भारत. ठीक आहे, आता ह्याचं रोल काय आहे किंवा याचा एम काय आहे? आशिया आणि जे पॅसिफिक रिजन आहे, एशिया आणि पॅसिफिक रिजन, या पूर्ण जो पॅसिफिक रिजन आणि एशिया, इथे काय करायचं आहे? गरिबी मुक्त त्यांना साध्य करायची आहे. जे तिथले लोक आहे त्यांच्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी इथे प्रयत्न केले जातात. त्यासाठी ADB हे एशियन डेव्हलपमेंट बँक इम्पॉर्टंट आहे. पुढचा NDB, न्यू डेव्हलपमेंट बँक. आधी ADB बघितलं, आता NDB, न्यू डेव्हलपमेंट बँक. आता हे स्थापन कधी झालेलं आहे? जेव्हा ब्रिक्स परिषद झाली होती, म्हणतो आपण 2014 मध्ये. मग त्या 2014च्या ब्रिक्स परिषदला जेवढे काही राष्ट्र सदस्य आले होते त्यांनी ह्या करारावर स्वाक्षरी केली आणि तेव्हापासून काय झालेलं आहे? NDB ची स्थापना झालेली आहे. मग 2014 हेडक्वार्टर आहे शांघाई, आपण त्याला म्हणतो चायना.
इंडियाचा काय रोल आहे? इंडिया याच्यासाठी 20% शेअर होल्डर आहे आणि 20% त्याला वोटिंग करण्याचा अधिकार आहे. 20% शेअर होल्डिंग आणि 20% वोटिंग राईट्स. हा, असे प्रश्न एक्झाम्समध्ये येऊ शकतात. जे एनडीबी स्थापन झालेले आहे हे कुठल्या ऑर्गनायझेशनच्या थ्रू झालेले आहे? मग आपण म्हणू शकतो ब्रिक्स परिषद झाली होती 2014ला आणि जे काही मित्र राष्ट्र होते त्यांनी त्या करारावर स्वाक्षरी करून एनडीबीची स्थापना केली होती 2014. त्याचं हेडक्वार्टर शांघाई. मग इंडियाचा ह्याच्यासाठी काय रोल असणार आहे? तर इंडिया 20% शेअर होल्डर आहे आणि इंडियाला 20% वोटिंग राईट्स देण्यात आलेले आहेत. आणि जी डेव्हलपमेंट, नावामध्ये डेव्हलपमेंट आहे म्हणजे डेव्हलपमेंट करण्यासाठी ज्या काही कंट्री मेंबर्स आहेत त्यांना काय पूर्ण देशामध्ये काय करतात, हे जे प्रोजेक्ट केले जातात टेक्निकली आणि फायनान्शियल त्यांना असिस्ट करतं, त्यांना मदत करण्यासाठी डेव्हलपमेंट बँक स्थापन केलेली आहे. पुढचं आहे AIIB. AIIB, द एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक. ठीक आहे, याचं स्थापना कधी झालेली आहे? 25 डिसेंबर 2015. हेडक्वार्टर आहे बीजिंग, चायना. प्रश्न असा पण येऊ शकतो, आता इथे फाउंडेड डेट दिलेली आहे 25 डिसेंबर 2015, पण प्रश्न असा आला होता की ओपन कधीपासून झालं, जेव्हा बिझनेससाठी ही बँक कधीपासून ओपन करण्यात आलेली आहे? तर जानेवारी 2016 पासून ही बिझनेससाठी ओपन करण्यात आलेली. इथे 2 स्टेटमेंट निघतात. ठीक आहे, आता इंडियाचा काय रोल आहे या बँकसाठी? तर इंडिया 8.52% शेअर होल्डर आहे आणि 7.5 इंडियाला वोटिंग राईट्स दिलेले आहेत. आता एशिया इन्फ्रास्ट्रक्चरसाठी बँक आहे, त्याच्यामुळे ज्या कंट्रीजसाठी मेंबर आहेत त्या मेंबर जे आहेत त्याच्यासाठी ऊर्जा, शक्ती, वाहतूक प्रकल्प, ग्रामीण पायाभूत, कृषी विकास, पाणी पुरवठा, स्वच्छता व पर्यावरण संरक्षण या सर्वांच्या दृष्टीने किंवा त्यांना बूस्ट करण्यासाठी, त्यांचं डेव्हलपमेंट साध्य करण्यासाठी ह्या बँकची स्थापना केलेली आहे. ठीक आहे, इंडियाचा रोल काय आहे? 8.52% शेअर होल्डर आहे आणि 7.5% वोटिंग राईट्स देण्यात आलेले आहेत. पुढचा पुढचा आहे एशियन असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज, किंवा सॉरी नेशन आहे, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, फाउंडेड इन 1967, हेडक्वार्टर जकार्ता मीन्स इंडोनेशिया. मेंबर्स आहेत एकूण 11. आता इथे आणखीन एक स्टेटमेंट निघतो की भारत ह्या एशियन नेशन्सचा पार्ट नाहीये. ठीक आहे, इथे फक्त साऊथ ईस्ट एशियन नेशन्स दिलेले आहेत, त्याच्यामुळे भारत याचा पार्ट नाहीये. याचं ध्येय काय आहे? तर आर्थिक, राजकीय, लष्करी, शैक्षणिक व सांस्कृतिक एकत्रीकरणासाठी एशियन जे राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये सहकार्य करण्यासाठी स्थापन केलेली आहे. ओके, पुढचा आहे सार्क. जसं आपण बघितले पेपर अनालिस करत होतो तेव्हा काय बघितलं, सार्क वरती 2 प्रश्न आले होते.
ही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स खूप महत्त्वाचे असतात परीक्षेसाठी. सार्कवरती आपण बघितले 2 प्रश्न विचारलेले होते. आता सार्कचं लॉंग फॉर्म आहे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन्स. ठीक आहे. आता मेंबर कंट्रीज किती आहेत एकूण? 8 मेंबर कंट्री. आपण कालच्या लेक्चर्समध्ये त्याचे नाव देखील बघितले होते. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, इंडिया, नेपाळ, मालदीव्स, पाकिस्तान आणि श्रीलंका एकूण मेंबर सदस्य आहेत ते. फाउंडेड इन 1985, हेडक्वार्टर काठमांडू. आता याचं ध्येय होतं आणि एक त्यांनी 2006 मध्ये फ्री ट्रेड एरिया म्हणून लॉन्च केलं होतं दक्षिण आशियाई क्षेत्रामध्ये. ठीक आहे. त्याच्यासाठी इम्पॉर्टंट सार्क आहे आणि सार्कचं ध्येय म्हणजे आर्थिक आणि प्रादेशिक एकात्मता विकास करण्यासाठी त्याचा उद्देश आहे. ओके. नेक्स्ट, बिमस्टेक. बघा आपल्याला सदस्य कंट्रीज इथे दिसत आहेत. बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. ठीक आहे. एकूण सदस्य देश किती आहे त्याच्यात? एकूण आपल्याला दिसतात तिथे 7. बांगलादेश, भूटान, इंडिया, नेपाळ, म्यानमार, थायलंड अँड श्रीलंका. ठीक आहे. फाउंडेड इन 1997. हेडक्वार्टर आहे ढाका, बांगलादेश. याचा उद्देश एकच आहे की ज्या कंट्रीज डिपेंड आहेत बे ऑफ बेंगालच्या रिलेटेड त्या कंट्रीजना सहाय्य करणे, सहायता करणे किंवा त्याच्या डेव्हलपमेंटसाठी प्रोत्साहित करणे, त्याचा उद्देश बिमस्टेकचा आहे. ओके. नेक्स्ट, SCO, शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन. SCO त्याचे मेंबर्स आपल्याला दिसत आहेत. एकूण 8 मेंबर्स आहेत. मेंबर कंट्रीज किती आहेत? 8 आहेत. चायना, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, तजिकिस्तान, उझबेकिस्तान, इंडिया अँड पाकिस्तान अशा 8 कंट्रीज आहेत. फाउंडेड इन जून 2001, 2001 ला स्थापना झालेली आहे. हेडक्वार्टर आहे बीजिंग, चायना आणि भारत याचा मेंबर आहे. ओके. पुढचा, NATO, नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. फाउंडेड इन 1949. हेडक्वार्टर बेल्जियम. भारत याचा पार्ट नाहीये. फक्त उत्तर अमेरिका आणि युरोपातील 29 कंट्रीज याच्या मेंबर आहेत. किती? 29. उत्तर अमेरिका आणि युरोपातील फक्त 29 कंट्री याच्या मेंबर आहेत. भारत याचा मेंबर नाहीये. पण प्रश्न येऊ शकतात की याचं हेडक्वार्टर किंवा हे कधी स्थापन झालेले आहे. नेक्स्ट, आपला आहे ICJ. ICJ, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, ICJ.
J. Founded in 1945. Headquarter Netherlands. आता प्रश्न असा आहे की इंडिया याचा पार्ट आहे की नाही. हो, इंडिया याचा पार्ट आहे. याचं ध्येय काय आहे? आता कोर्ट आणि जस्टिससाठी ऑब्विसली सर्व जे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार मग जे कायदेशीर विवाद चालतात कंट्रीजमध्ये किंवा त्याच्यावरती सल्लागार कार्यवाही करण्यासाठी कोर्ट उभारण्यात आलेले आहे. ICJ. पुढचा आहे MTCR. MTCR. मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमी. ओके. याचं फाउंड इयर आहे 1987. मेंबर आहेत एकूण याचे 35. आणि प्रश्न असा होता की जो 35वा कंट्री आहे तो कोणता नवीन ऍड झालेला आहे. तर 2016 मध्ये इंडिया हा 35वा मेंबर बनलेला आहे जून 2016 पासून. ठीक आहे, त्याच्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे मिसाईल टेक्नॉलॉजी. पुढचा IAEA. IAEA इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. ठीक आहे, याचं फाउंडेड इयर आहे 1957. हेडक्वार्टर व्हिएना. ऑस्ट्रिया. इंडिया मेंबर आहे IAEA इज द इंटरनॅशनल सेंटर फॉर कोऑपरेशन इन द न्यूक्लिअर फील्डसाठी हे महत्वाचं आहे. ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. आणि ह्यालाच वर्ल्ड ॲटॉम्स फॉर पीस असं म्हटलं जातं. ॲटॉम्स फॉर पीस असं IAEA ला म्हटलं जातं, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीला. ओके. पुढचा आपला आहे ISA. इंटरनॅशनल सोलार अलायन्स. इंटरनॅशनल सोलार अलायन्स ISA. फाउंडेड इन 2015. हेडक्वार्टर आहे गुरुग्राम, इंडिया. मेंबर 121 मेंबर्स आहे. इंडिया इज अ फाउंडिंग मेंबर ऑफ ISA. आणि एवढ्या सगळ्या ऑर्गनायझेशन्स मध्ये आपण फर्स्ट टाइम बघतो की हेडक्वार्टर आपल्या भारतात आहे. कशाचा आहे? ISA इंटरनॅशनल सोलार अलायन्स. एकूण 121 मेंबर कंट्रीज आहेत. 2015 मध्ये स्थापना झालेली आहे. पुढचा आहे युनिसेफ. युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड. युनिसेफ फॉर एव्हरी चाइल्ड. युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड. फाउंडेड इन 1946. हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्क. आणि मेंबर कंट्रीज आहेत 191. इंडिया मेंबर कंट्री आहे. पुढचा
पुढचा आहे ICC, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, फाउंडेड इन 1909, हेडक्वार्टर दुबई. पहिले कंट्रीज होत्या याच्यात 92 आणि सध्या आहेत 105 सदस्य कंट्री आहेत. जून 1909 पासून इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल स्थापन केलेलं आहे. आपलं लास्ट आता पुढचं ऑर्गनायझेशन आहे ओपेक, OPEC, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. ठीक आहे, फाउंडेड इन 1960, 1960, हेडक्वार्टर आहे व्हिएना आणि एकूण सदस्य कंट्री आहेत 15. तुम्हाला मॅप पण दिसत आहे, त्याच्यात एकूण 15 देश आहेत जे सदस्य आहेत ओपेकच्या. कशासाठी आहे तर ऑर्गनायझेशन्स ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीजसाठी. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचे असे ऑर्गनायझेशन्स होते आणि इंटरनॅशनल लेवलवरती होते आणि याच्यावरती बरेचसे प्रश्न येतात. मग त्याचं फाउंड इयर विचारलं असेल किंवा हेडक्वार्टर विचारलेलं असेल किंवा इंडियाचा त्या ऑर्गनायझेशनशी काय संबंध आहे याच्यावर देखील प्रश्न विचारण्यात येत आहेत. ठीक आहे, आता आपण लवकरात लवकर इंडिया पोस्ट जे 2014 मध्ये एक्झाम झाली होती त्याचा पेपर अनालिस करणार आहोत, कारण की 2014 नंतर आता ती एक्झाम होत आहे स्टेट वाईज, त्याच्यामुळे आपण तो पेपर देखील अनालिस करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.